हो हो केळीचे खाली टक्के प्रतिक्रिया ते जसे सगळे जे आले आणि आपण जे सगळे चायनीजची संस्कृतीनंतर म्हणत होतो जे ड्रॅगन फेमस केलं आणि आपले वाल तसे सगळे मुळात ते सगळे आणि प्रत्येक ह्याच्यावरती नागाचे सिम्बॉल हे तर गजर हत्ती आहेत सगळे फुले आणि वरून जे आपण पंचगंगेच्या त्या पहिल्या कुंडापासून आलो हे आठवं तीर्थ हे पितृमुक्तादी तीर्थ आहे. अच्छा म्हणजे पितरांना जे अर्घ्य द्यायचं आहे ते इथून द्यायचं आणि त्या काळात जसं नाशिकला आता हे सगळे विधी म्हणजे नारायण नागोरी त्या काळामध्ये हे सगळे ठेवायचं आणि आपली जी कुंडलीची 8 चक्र आहेत ते जे वरती त्याला सिम्बॉल केलेलं आहे. मुलापासून इथून हे सगळे चक्र चालू प्रत्येक चक्राची जसं प्रगती होईल ती प्रगतीची रचना त्याच्यामध्ये कुंडली स्वादिष्ठान आणि त्या पाकळ्या आणि त्याचे समोर म्हणजे जसं भविष्यकाळ त्याला 2-3 चक्र त्याचे ओढले ते थोडंसं 6 सेन्स वाढलं तर तो भविष्यकाळ होतो त्याची त्या प्रतिकृती त्यांनी चक्रांच्या अवस्थेनुसार आपली योग्यता वाढते या पद्धतीनं की जी जशी साधन सांगितली की गुरुची आवश्यकता आहे त्याच्यानंतर म्हणजे आपली रामकृष्ण परमहंस त्यांचा जन्मच झाला तो म्हणजे मुळामध्ये ह्या चक्रात मग तुळजापुरी त्यांना मिळालं आणि त्यांची ही अवस्था इथं माणसाची जर पूर्ण व्यवस्थित नसेल त्याला मार्गदर्शन नाही मिळालं तो भरपटून जातो तो वेडा दिसतो बरोबर ही अवस्था हां आणि जे शेवटचं मोक्ष म्हणतो आपण त्याला मोक्षाची तीर्थचक्र हे सहस्त्राचा पब्लिक त्यांनी त्याच्यावरती दाखवलं. खूपच सुंदर अतिशय कमाल. पुढच्या बाजूला आणखीन आहे हे सगळं बघून जेव्हा तुमचं मन शांत होईल त्याच्यानंतर मग तुम्ही अंतरंगात जाता आणि आता इथली ऊर्जा बघा आणि आतली ऊर्जा बघा तर फक्त दारातून आतमध्ये गेला की त्या ऊर्जेमध्ये इथली स्पंदनं तत्क्षण झालं आणि त्याचं जे प्रेशर आहे इथं सकाळ पहाटेपासून रात्रीपर्यंत कधी सूर्य मावळायला जरी मागे गेला तर त्याचं आणि तो सगळा निळसर प्रकाश आतमध्ये पडतो खाली पाणी रुद्राक्ष हे 108 आहेत ही कुंडलीची जी आपली खालच्या सिंबल आहे हे 108 आहेत. मुळात शिवलिंग जे हे डमरू आहे हा डमरूचा त्याला आकार आणि जर बघितलं त्यावरती ह्याला हे कमळाच्या पाकड्या आहेत खालून त्याच्या आतून हा शेषनाग आहे आणि शेषनागावरती शेषनागाच्या पाण्याचं शिवलिंग आहे जिथं कमळ तिथं विष्णू कमळ तिथे विष्णू आणि ह्या शिवलिंगावरती इथं जसं आपलं श्रीयंत्र हे उलट आहे आणि तिथून त्यांनी आतमध्ये पोकळी ठेवली दोन्ही बाजूला ती ऊर्जा आतमध्येच परत म्हणजे आपण कळसातून ऊर्जा बाहेर सोडली जाते ही परत पुन्हा त्याचं प्रसारण आतमध्येच होतं. ती स्पंदन साधना करणाऱ्याला सिद्ध होण्यासाठी जी आवश्यकता लागते इथे पुरवली जाते आणि तो ह्या जी पोकळी ठेवली त्याच्यामुळे हा थंडावा कायम दोन्ही बाजूला पोकळी आहे दोन्ही बाजूला चारही बाजूला आणि याच्यावरती ज्यावेळेला पावसाळा किंवा आर्द्रता भरते ते पाण्याचा बाष्पाचा थेंब तयार होतो आणि तो सेंटरने शिवलिंग बरोबर शिवलिंग
इतके सुंदर तरीके सगळे त्या आपल्याला सांगून दिलं त्याच्या आधारचं जगता नाही खरं आहे. आणि लक्ष्याने सगळं उद्ध्वस्त निर्माण करता आलं नाही. आणि हेही अपूर्ण आहे. म्हणजे तिथं ते कासवाची जागा जिथं कासव शंकराच्या मंदिराला झालं ते मंदिर पूर्ण हां म्हणजे तिथं होम करतात आणि त्याच्यावरती कासव म्हणतात. हे 7 चक्र एकमेकांमध्ये हात घालतात. पूर्वीची लोक आमच्या याला 7 साडूंचं मंदिर बनवतात. 7 साडूंनी मंदिर पण त्याच्याऐवजी ती 7 कुंडलीची चक्र एकमेकाला घालतात. आणि अर्धे जे तोडलेलं आहे हे आपल्या लोकांनी म्हणून बाहेर विकण्यासाठी तोडलेलं आहे. अतिशय सुंदर अशा जे बाहेरच्या ज्या मूर्ती आहेत त्यांचं चेहऱ्यावरचा जर बघितला नागाचा फडा आणि खालचं शरीर हे सापाचं जसे सर्पकन्या आहेत त्यांचे तसे बनवलं. एका ठिकाणी असं गरुड पायाखाली धरून ठेवलेलं आहे आणि गरुडाने सापाला पायाखाली धरून ठेवलं मूर्ती तिथे पण दाखवलं. आणि ती प्रेम होती आता हे जर आता सेंट्रल गव्हर्नमेंटने याच्यावरती 5-6 वर्षापूर्वी होतं काही करायचं आणि सगळं स्वच्छता ठेवतं तेवढंच होतं. पूर्वीपासून जर जपलं असतं तर फार छान राहिलं.